Hello guys, my name is Shital and today's video very special and very interesting because आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रीमंत लोक असे काही नियम आहेत जे ते काटेकोरपणे पाळतात आणि ट्रस्ट मी गाईज हे नियम ते कधीही मोडत नाहीत। आणि आपण आज पाहणार आहोत की असे काय नियम आहेत जे श्रीमंत लोक फॉलो करतात, काटेकोरपणे पाळतात आणि नियम कधीही मोडत नाही। त्यांच्या श्रीमंती टिकण्यामागे आणि श्रीमंती जास्त दिवसागणिक जास्त वाढण्यामागे ना हे नियम खूप जास्त इफेक्ट करतात। चला तर मग पाहूयात असे कोणते नियम आहेत जे श्रीमंत कुटुंबे श्रीमंत लोक फॉलो करतात। चला तर मग पहा, पहिला नियम आहे श्रीमंत लोक उद्याचे पैसे आज खर्च करत नाही। ते सांगतात की उद्याचे पैसे आज खर्च करू नका, उद्यासाठी असलेले उत्पन्न आजच्या मौजमजेसाठी खर्च करू नका। त्याचबरोबर कर्ज घेऊन जीवनशैली उंचावू नका, कर्ज घेऊन आपले शौक पूर्ण करू नका, आपल्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करा आणि आर्थिक शांततेची सुरुवात ही बचतीपासून करा। हे नियम श्रीमंत लोकांचे आहेत जे ते अगदी काटेकोरपणे पाळतात। नंबर 2, प्रत्येकाने कमाई करण्याचे कौशल्य शिकले पाहिजे। हा नियम श्रीमंत कुटुंबामध्ये असतो। श्रीमंत कुटुंबात कोणीही कायम दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही, नवीन कौशल्य शिकतात, ते स्वतःची किंमत वाढवतात आणि उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करतात। त्याचबरोबर ते कोणतेही काम छोटे किंवा मोठे असे पाहत नाही, जे काम हाती लागेल ते काम करतात, कारण त्यांना माहीत असतं लहान काम जरी असेल जर त्याच्यावर आपण व्यवस्थित काम केलं ना, प्रोसेस केली ना, व्यवस्थित असं स्मार्ट वर्क केलं ना, तर ते काम देखील आपल्या उत्पन्नाचं साधन बनू शकतं। नंबर 3, आधी मालमत्ता आणि नंतर चैनीच्या वस्तू। पहा, श्रीमंत लोक काय करतात, महागडी कार, फोन किंवा ब्रँडेड वस्तू घेण्यापूर्वी ते सर्वात आधी इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजेच गुंतवणूक करतात, उत्पन्न देणारी मालमत्ता तयार करतात आणि आधी पैसा आणि नंतर तुमच्यासाठी काम करू द्या असं कुटुंबामध्ये सांगतात। नंबर 4, कुटुंबाची प्रतिष्ठा जपा। पहा, श्रीमंत लोक जे आहेत ना, त्यांच्या कुटुंबामध्ये ते एकमेकांची प्रतिष्ठा जपतात। त्यांच्यासाठी विश्वास आणि प्रामाणिकपणा ही सर्वात मोठी संपत्ती। त्याचबरोबर त्यांची धारणा अशी आहे की चुकीचा निर्णय अनेक वर्षाची प्रतिष्ठा नष्ट करू शकतो। नंबर 5, पहा, शिकणे कधीही थांबवू नका असे श्रीमंत लोक सांगतात आणि त्यांची धारणाही ती असते आणि हा त्यांचा नियम आहे जे ते काटेकोरपणे पाळतात। ते शिकणे कधीही थांबवत नाही, कारण त्यांना माहिती आहे जग सतत बदलत आहे। यासाठी ते सांगतात की नवीन कौशल्य शिका, तंत्रज्ञान स्वीकारा, कालचे ज्ञान उद्याच्या यशाची हमी नसते। आजचे नवीन ज्ञान तयार असू द्या, ज्यामुळे आपला उद्या हा चांगला असेल। नंबर 6, प्रत्येक यशाचे प्रदर्शन करू नका। पहा, श्रीमंत लोक छोटे असो किंवा मोठे यश असो, त्या यशामध्ये ते जास्त काळ दीर्घकाळ टिकून राहत नाही, ते पुढच्या यशाच्या तयारीसाठी लागतात। आणि त्याचबरोबर ते सांगतात की प्रत्येक यशाचे प्रदर्शन किंवा दिखाऊपणा करू नका। प्रत्येक खरेदी किंवा गुंतवणूक सोशल मीडियावर दाखवण्याची गरज नसते, त्यासाठी तुम्ही शांतपणे आधी प्रगती करा, परिणाम स्वतः बोलतात। त्याचबरोबर कमी दिखावा करा आणि जास्त यश कमवा। हे नियम श्रीमंत लोकांचे आहेत जे काटेकोरपणे ते पाळतात। त्याचबरोबर नंबर 7, फक्त स्वतःच्या पिढीसाठी नाही पुढच्या पिढीसाठी विचार श्रीमंत लोक करतात आणि त्यांच्या कुटुंबाचा हा नियम आहे की फक्त स्वतःसाठी नाही, आपल्यासाठी नाही, तर आपल्या पुढच्या पिढीसाठीही विचार करायचा। आणि त्याचबरोबर ते सांगतात की प्रश्न असा नसावा हे पैसे मी कसे खर्च करू, कारण आपल्याकडे पैसा तेवढा पाहिजे आणि कितीही पैसा आला तरी आपण जिथे गरज असेल तिथेच पैसा खर्च केला पाहिजे। त्याचबरोबर या संपत्तीचा फायदा माझ्या मुलांना आणि पुढच्या पिढ्यांना कसा होईल हा देखील विचार ते करतात आणि त्यानुसार ॲक्शन घेतात। त्यांच्यासाठी खरी संपत्ती म्हणजे वारसा निर्माण करणं। पहा, गरिबी अनेकदा चुकीच्या सवयींमुळे पिढ्यानपिढ्या टिकते, पण संपत्ती मात्र चांगल्या सवयी आणि योग्य आर्थिक नियमांमुळे पिढ्यानपिढ्या वाढते। त्यामुळे आजपासून आपल्या कुटुंबात देखील हे 7 नियम सुरू करा, हे 7 नियम फॉलो करा। नक्कीच तुम्हीही श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही श्रीमंत असाल तर तुमची श्रीमंती ही दीर्घकाळ टिकणारी असेल, कायमस्वरूपी टिकणारी असेल आणि दिवसागणिक तुमची श्रीमंती जास्त वाढत राहील। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला गाईज ते नक्की सांगा। आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा। भेटूयात पुन्हा। थँक्स फॉर वॉचिंग।